बातमी पुण्यामधून लहुजी शक्ती संघटनेचं मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन आहे। आंदोलनस्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या देखील पोहोचलेल्या आहेत। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। रुग्णालयाच्या टेरेसवर चढून लहुजी शक्ती संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पुण्यामधली पाहतोय। पुण्यामध्ये गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर काल देखील याच प्रकारचा संताप पाहायला मिळाला। सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाऊन रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनं केली, मागण्या केल्या आणि रुग्णालयाच्या पाठीला देखील काळं फासण्यात आलं। आणि त्यानंतर आज देखील लहुजी शक्ती सेनेचं हे आंदोलन आपण पाहतोय। अर्धनग्न आंदोलन हे रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहतोय। लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन पुण्यातल्या हॉस्पिटलच्या बाहेर हे सुरू आहे। रुग्णालयाच्या टेरेसवरती चढून लहुजी शक्ती संघटनेच्या तरुणांचं हे आंदोलन सुरू आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेर देखील या तरुणांचं आंदोलन सुरू आहे। अर्धनग्न आंदोलन सुरू आहे। त्यांच्या प्राथमिक मागण्या आहेत। गुन्हा दाखल करण्याची त्यांची प्राथमिक मागणी आहे। ही लवकरात लवकर पूर्तता करावी अशी त्यांची मागणी आहे। तर त्यांचे लहुजी सेनेतले 2 तरुण हे रुग्णालयाच्या गच्चीवर गेलेले आहेत आणि अर्धनग्न होऊन त्यांनी मागणी केलेली आहे की या सर्व प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावीच। मात्र या प्रकरणामध्ये जो प्रमुख आरोपी आहे किंवा जे मुख्य दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लहुजी सेनेने केलेली आहे आणि इतर संघटनेने देखील त्यांची देखील हीच मागणी आहे। कालपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन होत चाललेलं आहे। आज देखील हे आंदोलन चिघळलेलं आहे आणि लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गच्चीवर जाऊन हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काही तरुण आहेत ते रुग्णालयाच्या बाहेर देखील अर्धनग्न होऊन आंदोलन करत आहेत आणि मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाजवळ चर्चा करत आहेत। आणि याच लहुजी सेनेतल्या 2 युवकांनी या रुग्णालयाच्या गच्चीवर गेलेले आहेत आणि गच्चीवर जाऊन आंदोलन केलेलं आहे। आणि ह्या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि अपडेट आपण पुण्यामधून घेऊया। पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण मागासपासून या सगळ्या घटनेचा सविस्तर आढावा आणि माहिती देत आहात। हे 2 तरुण नेमके गच्चीवर कसे गेले आणि आता या क्षणाला या तरुणांची समज कशा प्रकारे घातली जाते आणि प्रशासनाचे कसे प्रयत्न सुरू आहेत या दोन्ही तरुणांची ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी? अगदी बरोबर आहे। खरं तर जोपर्यंत डॉक्टर केळकर यांना स्वतः भेटायला येत नाही, त्यांचं निवेदन स्वीकारत नाहीत आणि त्यांचा यथोचित सत्कार यांना करायचा आहे आणि तो सत्कार जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि या दोघांना देखील आम्ही खाली बोलावणार नाही, अशा प्रकारची भूमिका या लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। आणि आता बराच वेळ त्यांची वाट त्यांनी खाली बसून पाहिली, परंतु मागील अर्ध्या तासापासून हॉस्पिटल प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाने काहीच केलं नाही। त्यामुळे आता या सगळ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये आत घुसण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलक जे आहेत ते करतायत। आणि दुसरीकडे पोलीस जे आहेत ते या सगळ्या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि या दोघांना देखील खाली बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। कारण का मागील काही तासांपासून हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। तर दुसरीकडे हे दोघी जण अर्धनग्न स्वरूपामध्ये वरती चढून बसलेले आहेत आणि जोपर्यंत केळकर खाली येऊन त्यांना निवेदन स्वीकारत नाहीत, भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही, अशा प्रकारची यांची भूमिका आहे। इतकंच नाही तर जे डॉक्टर यामध्ये दोषी आहेत, जे प्रशासन यामध्ये दोषी आहे, त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल केला गेला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी देखील मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाने अग्निशामक दलाची गाडी बोलवलेली आहे। अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्या दोघांनाही खाली काढण्यासाठी आता प्रयत्न अग्निशामक दल करेल, पोलीस प्रशासन करेल। परंतु अद्याप हा सगळा प्रकार सुरू झाल्यापासून पोलिसांनी डॉक्टर केळकर यांना या ठिकाणी आणलेलं नाही। जर का डॉक्टर केळकर या ठिकाणी आले असते आणि यांचा निवेदन जे आहे ते यांनी जर का स्वीकारलं असतं तर आतापर्यंत हे आंदोलन संपलं असतं। परंतु अद्याप अशा प्रकारचं आंदोलन सुरू ठेवण्याचं कारण हेच आहे की डॉक्टर केळकर अजून बाहेर आलेले नाहीत आणि यांचं निवेदन जे आहे ते स्वीकारलेलं नाही। त्यामुळे आता डॉक्टर केळकर बाहेर येऊन निवेदन स्वीकारतायत का आणि त्यानंतर या दोघांना देखील खाली घेण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी रोहन, पण हे तरुण आतमध्ये गेले कसे, रुग्णालयाच्या आत गच्चीवर शिरले कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण कालपासूनच या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, तरी देखील रुग्णालय अशा कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये घेत आहे याची दक्षता रुग्णालय घेत नाहीये का? आणि जर त्या 2 तरुणांच्या जीवाला बरं वाईट झालं तर हे आंदोलन अजूनही चिघळण्याची शक्यता आहे। तर रुग्णालय अजूनही दक्षता घेत नाही असं वाटतं या प्रकरणावरून? अगदी बरोबर आहे। मुळात हाच प्रश्न उद्भवतोय की हे दोघे जण आतमध्ये कसे गेले, कारण का प्रत्येक पेशंट ऍडमिट केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना अटेंडन्स पास जो आहे
तो दिला जातो आणि त्याच रुग्णांच्या नातेवाईकांना या ठिकाणी सोडलं जातं. परंतु सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं तर या हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे हे दोघेही जण वरती गेले आणि इतकेच नाही, नुसते दोघे जण वरती गेले नाही तर हे दोघेही जण त्यांच्या स्वतःसोबत असलेले झेंडे, टोप्या आणि इतर साहित्य जे आहे ते देखील घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे हे दोघे जण आतमध्ये कसे गेले, यामध्ये कोणाची चूक आहे हा देखील प्रश्न तितकाच मोठा आहे. परंतु सध्याच्या घडीला या दोघांनी देखील अर्धनग्न स्वरूपामध्ये भर उन्हामध्ये हे सगळं आंदोलन केलेलं पाहायला मिळतं आणि अजून देखील हे दोघं त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. जोपर्यंत डॉक्टर केळकर येत नाहीत, निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना खाली देखील बोलवणार नाही, अशा प्रकारचं मत इथल्या सगळ्या या कार्यकर्त्यांच्या नेत्यांनी देखील मांडलेलं आहे. आणि आता देखील हे सगळं असंच आंदोलन अजून देखील सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि हे दोघेही जण अजूनही वर चढून बसलेले आहेत आणि त्यांच्या भूमिकेवरती हे दोघेही जण ठाम आहेत. आणि आता पोलीस प्रशासनाशी बातचीत जे आहे ते हे करतायत, परंतु पोलीस प्रशासन अजूनही डॉक्टर केळकरांना बोलवत नाहीये. तेव्हा आता कधी डॉक्टर केळकर येत आहेत, यांना भेटतायत आणि त्यानंतर हे आंदोलन संपतंय की हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी रोहन, या सगळ्या दोन युवकांना सध्या समजवण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरू आहेत. मात्र रोहन, लहुजी सेनेचंच आता या क्षणाला त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे की इतर संघटनेचं आंदोलन देखील ह्या रुग्णालयाच्या बाहेर सुरू आहे? नाही, सध्या फक्त लहुजी शक्ती सेनाचेच कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत. सकाळी राष्ट्रवादीने केलं, त्यानंतर मराठा संघाने आंदोलन केलं. विविध संघटनांनी कालपासून 18-20 विविध संघटनांनी आंदोलन केलं. परंतु आता फक्त लहुजी शक्ती सेनेचे सगळे कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि यातलेच दोघे जण जे आहेत ते वरती चढलेले आहेत आणि त्या दोघांना देखील खाली बोलण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन मागील अर्ध्या तासापासून करतायत, परंतु अजूनही त्यांना यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता डॉक्टर केळकर स्वतः येत आहेत का की पालेकर जे की PRO आहेत या हॉस्पिटलचे, ते येऊन यांचं निवेदन स्वीकारतायत हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता, हातामध्ये शेण घेऊन आलेल्या होत्या, आल्या त्यावेळेस बांगड्या फेकण्यात आल्या, काही प्रमाणामध्ये एका व्यक्तीने जो आहे तो दगड देखील आतमध्ये भिरकावलेला होता. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेऊन लहुजी शक्ती सेनाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं इतक्या आक्रमक प्रकारचं आंदोलन जे आहे ते केल्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये सध्या माजलेला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे आता डॉक्टर केळकरांची भूमिका काय आहे? डॉक्टर केळकरांनी सकाळीच त्यांनी प्रेस नोट जे आहे, त्यांचं म्हणणं जे आहे ते कळवलेलं आहे. परंतु आता हे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांचं स्वीकारण्यासाठी डॉक्टर केळकर येत आहेत का आणि डॉक्टर केळकर आल्यानंतर ते दोघं खाली येत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातमी संदर्भातले सविस्तर अपडेट आणि माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.